नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एकाएकी अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की मैना काकू आणि सायलीचं वागणं काही मॅच होत नाहीये. या उलट प्रियाचं म्हणजेच तन्वीचं सगळं वागणं मैनावतींशी मॅच होतंय. नक्कीच काहीतरी गडबड आहे. माझ्याकडून काहीतरी मिस्टेक झाली आहे. मला आता यांचा DNA टेस्ट करायलाच पाहिजे. अर्जुन आता कोणालाही न सांगता सायली, तन्वी आणि सदाशिव लोखंडे त्याच्या बायकोचा DNA टेस्ट करतो. खरं तर ब्लड डोनेशनच्या नावाने तो सगळ्यांना क्लिनिकमध्ये घेऊन गेलेला असतो. त्यांना जराही कल्पना नसते की अर्जुन आता त्यांच्या नकळत त्यांचा DNA टेस्ट करणार आहे. आणि ज्यावेळेस रिपोर्ट समोर येतात त्यावेळेस आता अर्जुनला धक्काच बसतो, कारण सायलीचा DNA आता मॅच होत नाही. तर डॉक्टर साहेब अर्जुनला सांगतात की तुमच्यासोबत ती दुसरी मुलगी आली होती तन्वी, त्यांचा DNA टेस्ट मॅच झालेला आहे. आणि अखेर पाहण्यासारख्या सगळ्या गोष्टी अर्जुनसमोर क्लिअर होतात की मैनावती सायलीची नाही तर प्रियाची खरी आई आहे. तर चैतन्यसुद्धा तिथेच असतो. तो अर्जुनला म्हणतो की मग तन्वीचं रविराज सरांसोबत ब्लड कसं काय मॅच झालं? रविराज सरांनी सुद्धा प्रियाचा DNA टेस्ट केला होता. जर तन्वी सदाशिव आणि मैनावतीची मुलगी आहे, मग खरी तन्वी कोण आहे? अर्जुन म्हणतो की आता हे सत्य सिनियर समोर आणायलाच हवं, असं म्हणत तो त्याला घरी बोलावतो. आणि सगळ्यांसमोर प्रियाचे DNA रिपोर्ट्स दाखवत म्हणतो की तू खरी तन्वी नाहीयेस.